गुड इव्हनिंग. तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा. माझे कामं वगैरे उरकल्यानंतर मी मार्केटला म्हणजे बाहेर जाणार होतो आम्ही गार्डनला, कारण वेदांची तब्येत थोडीशी डाऊन होती आणि तो खूपच रडत होता. आणि माझा आवडल्यानंतर बघा इथं बापलेकाचा मेकअप कसा सुरू आहे. त्याच्या अगोदर केस वर केले होते, पण जेव्हा मी व्हिडिओ काढायला लागले तेव्हा त्यांनी सरळ केले नव्हते केस वेदांत. आणि मी काय जास्त मेकअप वगैरे करत नाही, माझं लवकर उरकतं, कारण मी फक्त पॉन्ड्स पावडर लावत असते आणि नॉर्मल लिपस्टिक लावत असते. बाकी मी जास्त असं मेकअप काही करत नसते. आणि तर आम्ही गार्डनला आलो आणि आमच्या वेदांनी अगोदर झोका वगैरे खेळला, पण नंतर मग त्या बघा माझा विराट कोहली कसं मस्त बॅट बॉल खेळतो आणि समोर आहे त्याचे डॅडो जे की त्याला बॉलिंग करतात. त्यासमोर दोघंजण मस्त खेळत होते आणि त्याला खूपच क्रिकेट आवडतं. कधी कधी वाटतं काय क्रिकेटर होतं का काय माझं पोरगं काय नाही, पण खूप छान वाटलं त्याला असं एन्जॉय करताना बघून. काय त्याची तब्येत खराब असताना तो खेळतो आहे, म्हणजे खरं त्याच्यामध्ये स्टॅमिना आहे, तो स्ट्रॉंग आहे बऱ्यापैकी. पण कधी कधी असं होतं की म्हणजे त्याची तब्येत खूपच डाऊन होते. आणि आत्ताही त्याचं तेच होतं की म्हणजे ताप कंटिन्यू आहे त्याला, म्हणजे थोडंसं औषध दिलं परत कमी होते आणि परत येते असं आहे. ते ताप पण काय लपंडाव खेळते का काय माहीत काय होते, पण ठीक आहे जाऊ द्या. आणि त्याला खेळतो तो, हेच खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि मग आम्ही त्याला म्हणूनच म्हणलं की चला जाऊया त्याला खेळवण्यासाठी वगैरे. त्याचं थोडंसं बाहेर आल्यानंतर मूड फ्रेश होईल, कारण मी घरात असल्यानंतर तो पांघरून झोपतच होता आणि झोपून पण तो परत तेच तब्येत काही नीट होत नाही. मग झोपल्यामुळं म्हणलं चला ठीक आहे त्याला जाऊन घेऊन येऊया. आणि हे जे मागे वाईट ड्रेसचे मुलं पळतात ते योगा क्लासचे मुलं आहेत, त्यांना त्यांच्या मॅडमने राऊंड मारायला सांगितले, सो ते पळत आहेत टाळीनी भरपूर असं. आता मग वेदांत म्हणला की डॅडू तुम्ही करा बॅटिंग आणि मी करतो बॉलिंग. तर घ्या त्याची डॅडूची बॅटिंग बघा आणि त्याची बॉलिंग बघा. तो बॉल कुणीकडे फेकत होता आणि त्याचे डॅडू कुणीकडे बॅटिंग करत होते. तर मस्त एन्जॉय असं करत होता तो, मस्त असं वेदांत एन्जॉय करत होता. आणि आता बघा माझा विराट कोहली बॉलिंग करतो आहे आणि त्याचे डॅडू बॅटिंग करत आहेत. तर खूप छान वाटतं असं, म्हणजे बॉलिंग आपण मुलांसोबत ठेवलं पण पाहिजे तेवढंसं. आणि नेहमी आम्ही तो प्रयत्न करत असतो की तो लहान आहे तो पण त्याच्यासोबत म्हणजे मोमेंट एन्जॉय, पण त्याचे लहानपण त्याचं जपलं पाहिजे आपण म्हणून. तिथं पण वेदांत काही जास्त वेळ थांबला नाही, चला म्हणला. मग तिथून आम्ही जवळच असलेल्या एका मारुती रायाच्या मंदिरात आलो. आणि तुम्ही पण मारुती रायाचं दर्शन नक्की घ्या, कारण शनिवार होता आणि भरपूर अशी गर्दी होती. आणि बघा तुम्ही इथं तर आज खूप गर्दी होती मंदिरात, कारण शनिवार असल्यामुळे. आणि इथं बाहेर आहे ते शेंदुराचे मारुतीराय आहेत आणि आतमध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्हाला मी ती पण मूर्ती पण दाखवते. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि कॅमेऱ्यासोबतच दर्शन झाले ते, कारण बॅकनी कॅमेरा काढण्याचं कोणी नाही, म्हणजे व्हिडिओ काढणार माझं असं कोणी नाही आहे, कारण त्याचे पप्पा बोलतो तुझं तू काढ नाही काही कर, त्याच्यामुळे ते मग माझं मलाच काढावं लागतं. आणि इथे बघा किती सुंदर मारुतीरायाची मूर्ती आहे आणि खूप उंच पण आहे ती मूर्ती. आणि मारुतीरायाच्या मंदिराच्या तिथेच आहे अशी सुंदर असं बघा महादेवाची किती सुंदर अशी पिंड आहे, मूर्ती आहे. आणि साईडला आणि नंदीची पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर दर्शन वगैरे घेतलं आणि मग हनुमान चालीसा वगैरे वाचून घेतली. आणि शनिवार असल्यामुळे मग इथं सुरू होतं काम यांचं, स्वास्तिक काढलं होते आणि दिव्यांनी. आणि आता त्याला दिवे लावत होते तेल वगैरे भरून. तर भरपूर लोक म्हणजे हे ताई वगैरे आहे ते मदत करत होत्या. खरं तर मला पण जायचं होतं मदत करण्यासाठी, म्हणजे आपल्या हातून थोडंसं काहीतरी सेवा झाली पाहिजे याची. पण मग मध्येच वेदांत पण मला मागे येत होता, मग परत त्याला भाजलं वगैरे असतं तर म्हणून मी गेले नाही. पण इथूनच बघत होते, मी निरीक्षण करत होते. बघा ना, करण्याच्या अगोदर ते कसं दिसते आणि केल्यानंतर ते कसं दिसेल याचं इमॅजिन करा. आणि खूप सुंदर दिसत होतं ते. बघा आता बघा किती सुंदर दिसते केल्यानंतर ते स्वास्तिक. आणि कुठूनही बघा तुम्ही ते स्वास्तिक किती सुंदर दिसत होतं ना, म्हणजे कुठल्याही अँगलने बघा तुम्ही खूपच भारी दिसत होते ते स्वास्तिक. आणि त्यांनी काढलं पण आणि रचना पण त्याची खूप सुंदर अशी केली होती. येते वेळेस आम्ही मार्केटला थांबलो आणि मार्केटमध्ये असे आंबे दिसले आणि मग थोडेसे आंबे घेतले आणि भाजीपाला वगैरे घेतला आणि घरी आलो. चलो.